हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर नवीन वर्षाचं स्वागत आणि 25 लोकांसाठी पावभाजी, तर असा बेत होता. तर त्यासाठी म्हणून मी 1 किलो बटाटे, 1 किलो फ्लावर, 1 किलो वाटाणा आणि अर्धा किलो कोबी हे सगळं कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे आणि त्यानंतर मी हे मॅश करून घेते. तर अगदी बारीकच आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. तर भाज्या तर आपल्या आता सगळ्या शिजवून झालेल्या आहेत. त्यानंतर मी काही बेसिक तयारी केली की आलं लसूण पेस्ट, पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, बटर, त्याचबरोबर 1 किलो कांदे, 1 किलो टोमॅटो आणि पावशर सिमला मिरची हे बारीक चिरून घेतले. भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतले आणि भाज्या तर शिजवून झालेल्याच आहेत आधी. तर ही सगळी आपली बेसिक तयारी झाल्यानंतर मग मी फोडणीसाठीची तयारी केली आहे की आपल्याला आता ह्या भाजीला फोडणी द्यायची आहे. तर मी एकदाच ही भाजी करून घेणार आहे सगळी. तर त्यासाठी गॅसवर मी एक पातेलं गरम करत ठेवलं. त्यामध्ये एक मोठी वाटी तेल घातलं आहे आणि भरपूर असं बटर घातलेलं आहे. पावभाजी म्हटलं की बटरशिवाय त्याला टेस्ट येत नाही. तर जवळपास 50 ग्रॅम तरी मी हे बटर घातलेलं आहे आणि ते छान असं तेल आणि बटर गरम झालं की त्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा. तर हे कांदे 1 किलो आहेत आणि तो कांदा आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर कांदा परतत आहे तोपर्यंत आपण बाकीचंही सगळं भाज्यांचे म्हणजे तिथे काढून घेतलेले आहेत की आपण एक एक करत सगळ्या त्या भाज्या फ्राय करून घेणार आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवते की कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन कलरवर शिजला आहे. त्यानंतर हे जे आलं लसूण पेस्ट आहे तर ते मी घालून घेते. तर एक वाटीभर आलं आणि लसूणची ही घरीच बनवलेली पेस्ट आहे. तर ती मी घालून घेतले. आलं लसूण पेस्ट थोडीशी भाजली गेली की त्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. तर तुम्ही चिरण्याऐवजी टोमॅटो प्युरे करून घातली तरीही चालेल. पण टोमॅटो कसा तेलामध्ये छान असा परतवून घेतला की तो अगदी मऊ होऊन तो त्याचा गाळ होतोच नंतर शिजल्यानंतर. तर आता मी टोमॅटो पण छान असा शिजवून घेतला आहे. त्यानंतर सिमला मिरची घातली. तर सिमला मिरची पण अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. तर ती शिजवल्यानंतर त्याची टेस्टच पूर्ण बदलून जाते. त्यामुळे मी ते आधी भाज्यांसोबत शिजवून नाही घेतली. ही नंतर आपण फोडणीमध्येच घातलेली आहे. तर आता मिरचीसुद्धा छान अशी कांदा टोमॅटोसोबत परतवून घेतले. त्यानंतर घालून घेऊयात आता मसाले. तर मी अर्धा चमचा हळद घातली, 2 चमचे धना जिरा पूड घातले, 4 चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला. हे सगळे अशा प्रमाणामध्ये मसाले घातलेले आहेत आणि आता ते मसाले अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं. तर साधारणतः हे सगळा मसाला परतवून घेण्यासाठी म्हणून मला जवळपास 20 ते 25 मिनटं लागले. तेव्हा ही अशी छान असा रसरशीत मसाला तयार झालेला आहे. आणि फायनली हा आता मसाला रेडी झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये या मॅश केलेल्या भाज्या घालणार आहोत. तर शिजवून त्या भाज्या मॅश करत असताना मी त्यातलंच पाणी बाजूला काढलं होतं आणि तेच पाणी घालून मी ही भाजी परत त्या सगळ्या मिक्स करून घेतलेत आणि आता ते आपण फोडणीमध्ये घातलेलं आहे. तर आता अजूनही हे थोडंसं दाटसर वाटतंय मला, तर वरून मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून भाजी आपण छान थोडीशी उकळवून घेऊ तर ती अशी छान मिक्स होईल. तर ही 2 ग्लास पाणी असेल, पण तेही मी गरम करून घातलेलं आहे. थंड पाण्याचा मी यामध्ये अजिबात वापर केलेला नाही आहे. आणि आता ही एकदा छान अशी ढवळून एकजीव करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर मोठे 2 चमचे मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला ही भाजी छान मिक्स करून आता थोडी शिजवून घ्यायची आहे. तर छान उकळी येईपर्यंत आपल्याला ती भाजी शिजवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घातले त्यालासुद्धा थोडासा दाटसरपणा येईल, कारण पाणी घातल्यानंतर ती थोडीशी पातळ झाली होती ना, तर ते दाटसरपणा येईपर्यंत म्हणून मी एक 15 मिनटं अजून ती भाजी उकळवून घेतली आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि आता हे मिक्स करून आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे बऱ्यापैकी. तर बघू शकता अगदी छान घट्टसर अशी आपली ही भाजी रेडी झालेली आहे आणि आता मी त्याचं केलेलं आहे प्लेटिंग. तर मी ते 25 लोकांसाठी बनवली अगदी बरोबर प्रमाणात. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.